न्यूज 18 लोकमतची टीम पोहोचलेली आहे बैसनर या पर्यटन स्थळी आणि याच पर्यटन स्थळी आपण पाहतो की कशा प्रकारे अतिशय सुंदर अशी ही पर्यटन स्थळ आहे। चारी बाजूला हिमशिखरं असलेले आपल्याला पाहायला मिळतात। सुरूचं बन जे आहे ते आपल्याला पाहायला मिळतं। उंच उंच हिमशिखरं जी आहेत ही चारी बाजूला आपल्याला इथे पाहायला मिळतात आणि चारी बाजूने हिमशिखरांनी वेढलेलं हे बैसनर अतिशय सुंदर असं हे पर्यटन स्थळ आहे आणि त्यामुळे काश्मीरला नंदनवन म्हटलं जातं आणि याच नंदनवनामध्ये एक आनंदाचे क्षण घालवण्यासाठी देशभरातून पर्यटक इथे दरवर्षी येतात। त्याचप्रमाणे इथेही पर्यटक आले होते आणि त्या पर्यटकांना इथे एक खूप मोठा नरसंहार जो आहे तो पाहायला मिळाला। अनेक जण त्याला बळी देखील पडलेले आहेत। याच बैसनर या संपूर्ण या पर्यटन स्थळाच्या आपण आता मध्ये आहोत आणि या सर्वात मधोमध इथे आपल्याला पाहायला मिळतो एक मोठा जंपिंग बॉल होता आणि या जंपिंग बॉल बरोबर अनेक पर्यटक खेळत होते आणि पर्यटक खेळत असताना त्यांच्यावरती गोळीबार झालेला आहे। पर्यटक अतिशय भांबावले होते, घाबरलेले होते। त्यामुळे या जंपिंग बॉलच्या मागे देखील त्यांनी आडोसा घेण्याचा प्रयत्न केला होता, मात्र अतिरेक्यांनी या जंपिंग बॉलवरती देखील गोळीबार केलेला आहे। अनेक इथे सैराभरा पळापळ झालेले जे गोष्टी आहेत ते आपल्याला इथे पाहायला मिळतात। अनेक इथे शॉल आहेत, हे शॉल पर्यटकांचे आहेत, ते इथे सर्व टाकून पळाले आहेत। स्पीकर आहे, गाणी चालू होती कारण इथे सर्वजण आनंदासाठी मौज मजा करण्यासाठी येतात आणि त्यावेळेला इथे जो गोळीबार झाला त्यामुळे भांबावलेले आणि घाबरलेले पर्यटक जे आहे त्यांची पळापळ झाली। आपण एक सर्वात महत्त्वाची इथे एक क्षण दाखवतो आपल्या न्यूज 18 लोकमतच्या प्रेक्षकांना। हे आपण पाहतो आहोत इथे एक बंदुकीच्या गोळीचं निशाण जे आहे ते आपल्याला इथे पाहायला मिळतं। हे ताडपत्रीचा एक पत्र आहे, त्यामधून गोळी जी आहे ती आरपार गेली होती आणि इथे अशा अनेक गोळ्या ज्या आहेत ते लागलेल्या आपल्याला पाहायला मिळतात। या जंपिंग बॉलला देखील गोळी लागलेली आहे आणि त्यामुळे इथली हवा जी आहे ती निघून गेलेली आहे। समोरच्या बाजूला देखील आपण इथे पर्यटकांना बसण्यासाठी अनेक बाकडे आहेत, ते बाकडे इथे आपल्याला पाहायला मिळतात। बाकड्यांवरती देखील अनेक पर्यटक जे आहेत ते नेमकं काय करते पाहत होते। नंतर जसं त्यांना कळलं की गोळीबार होतोय तेव्हा बाकड्यांच्या मागे देखील अनेक पर्यटक जे आहेत आपला जीव वाचवण्यासाठी लपले होते, मात्र ह्या सर्व लपलेल्या पर्यटकांना आलेल्या अतिरेक्यांनी वेचून वेचून मारलेलं आहे। प्रत्येकाला नाव विचारलं, त्यांचा धर्म विचारला, त्यांना कलमा वाचायला येतो का हे सांगितलं। ज्यांना कलमा वाचायला येत नाही त्यांना गोळी मारण्यात आलेली आहे। अतिशय विदारक आणि हृदयद्रावक असं चित्र जे ते आपल्याला पाहायला मिळालं। आपण इथे पाहत असाल अनेक जे निशाणे आहेत धावपळीचे ते देखील आपल्याला इथे पाहायला मिळतात। हे पहा इकडे सर्व जमिनीवरती अजूनही रेघोट्या आणि जमीन जी उकरलेली आहे ती आपल्याला पाहायला मिळतं। सर्वात महत्त्वाचं म्हणजे इथे रक्ताचे डाग देखील आपल्याला पाहायला मिळतात। इथे आपण येऊ शकतो जवळ, इथे रक्ताचे डाग जे आहेत ते आपल्याला इथे पाहायला मिळतात। इथे पर्यटक जे आहे त्यांचे पार्थिव जे आहे ते इथे पडलेलं होतं, त्यांना गोळी लागल्यामुळे मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला आणि रक्तस्रावामुळे त्यांचा इथे मृत्यू झाला होता। गोळ्या इथे अनेकांना घालण्यात आल्या होत्या, अनेक पर्यटकांचा जीव इथे गेला। इथे देखील रक्ताचे जे डाग आहेत ते आपल्याला पाहायला मिळतात। इथे एक पर्यटकांचं पार्थिव जे आहे ते पडलेलं होतं, त्या मृतदेहातून जे रक्तस्राव झालेला आहे ते रक्तस्राव आता इथे पूर्णपणे रक्त जे आहे ते सुकलेलं आपल्याला पाहायला मिळते। हे रक्त आहे मानवी रक्त जे आता पूर्णपणे सुकून गेल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। इथे देखील दुसऱ्या बाजूला आपण पाहू शकतो इथे आणखीन एक पर्यटकांचं पार्थिव जे आहे ते पडलेलं होतं। इथे देखील आपल्याला पाहता येतं की रक्ताचे डाग आहेत, रक्ताचे डाग हे इथे सुकलेले आज आपल्याला पाहायला मिळतात। अतिशय हृदयद्रावक असं हे चित्र आहे। ज्या आप्तस्वकीयांना, ज्या कुटुंबियांना आपले जे गमवावे लागलेत, पर्यटक आपले आप्तस्वकीय गमवावे लागलेले, त्यांच्यावरती काय वेळ आली होती, अतिशय भयानक अशी वेळ आली होती ते आपल्याला इथे पाहायला मिळते। अतिशय भयवाह असं चित्र होतं। घाबरलेले पर्यटक होते, आपला जीव वाचवण्यासाठी इथे जंगलामध्ये ते पळत होते, मात्र पळालेल्या पर्यटकांना देखील या अतिरेक्यांनी वेचून वेचून मारलेलं आहे। समोरच्या बाजूला पाहतो आहोत, या बाजूने देखील पर्यटक पळाले होते, मात्र पळणाऱ्या पर्यटकांवरती देखील गोळीबार जो आहे तो करण्यात आलेला आहे। जे अतिरेकी आले होते ते अतिरेकी एक खाकी रंगाचा जो आहे गणवेश तो घालून आले होते आणि सर्वच जवळपास अतिरेक्यांच्या डोक्याला एक गोप्रो कॅमेरा जो आहे तो असल्यास साक्षीदार जे असलेले जे पर्यटक आहेत ते सांगतात। जे इथे नरसंहार घडलेला आहे त्याचं सर्व गोप्रो कॅमेऱ्याच्या माध्यमातून त्या अतिरेक्यांनी शूटिंग देखील केलं होतं। त्यांना जे नरसंहार घडवायचा होता तो नरसंहार त्यांनी घडवला आणि त्यानंतर ते या जंगलातून पळून देखील गेलेले आहेत। असा अमानुष प्रकार जो आहे मानवतेला लाजवणारा या नंदनवनामध्ये काश्मीरच्या घडलेला आहे। असा अमानुष प्रकार पुन्हा घडू नये अशी इच्छा सर्व भारतीयाची आहे। सर्वजण भारतीय जे आहेत ते संतप्त झालेले आहेत आणि या संतप्त झालेल्या भारतीयांचा राग शांत करण्याची जबाबदारी आता भारतीय लष्कराची आहे। भारतीय लष्करांना त्याने सडेतोड उत्तर दिलं पाहिजे, असे प्रकार पुन्हा घडू नयेत अशी इच्छा जी आहे सर्व भारतीयांची आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट हर्षद गोरकासह उदय जाधव, न्यूज 18 लोकमत, बैसनर।